धरणगाव ग्रामीण रुग्णालयात अनंतश्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे रविवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पहा याबाबतचा वृत्तांत। जन्म प्रवचनकार सौ सरोज नरेंद्र खाचणे या ठिकाणी धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जगद्गुरू श्रींची जी संकल्पना आहे, जवळजवळ 13 ते 14 वर्षापासून हे ब्लड कॅम्प सुरू आहेत आणि या ब्लड डोनेट करण्याचा हेतू हा आहे की जे गरीब गरजू आहेत त्यांना हे रक्तदान देण्यात येतं आणि ज्यांना काही ब्लड कॅन्सर आहे किंवा जे डायलिसिसचे पेशंट असतात यांना मोफत हे रक्तदान या संस्थानामार्फत अविरत आणि अखंडपणे हा उपक्रम आमचा चालू आहे। जेणेकरून की आज फक्त धरणगाव तालुक्यातच हा ब्लड कॅम्प नाही तर भुसावळ तालुक्यात हाच कॅम्प वरणगाव या ठिकाणी सुद्धा चालू आहे। असं वेगवेगळ्या ठिकाणी हे एकाच जिल्ह्यात हे उपक्रम चालू आहेत आणि याच पद्धतीचं दुसरं कार्य म्हणजे की मोफत अँब्युलन्स सेवा आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात सुद्धा आली, म्हणजे ऑल पूर्ण महाराष्ट्रात इंडियात सगळीकडे या अँब्युलन्सची सेवा अविरत आणि अखंडपणे चालू आहे। आणि रक्तदान हा विषय असा आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। एखाद्याचं जीवन आपण जर का त्याला जीवनदान देऊ शकतो, म्हणून हे रक्तदान खरोखर श्रेष्ठ दान असं म्हटलं आहे। आणि हीच संकल्पना आज माऊलींनी हे विश्वच माझे घर असं म्हटलं आहे, तर या विश्वाची काळजी संतांनाच असते। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि जगद्गुरू श्रींचा जो शब्द आहे ते शब्द हे शिष्यरूपी जे छावे आहे, हे कुठलाही उपक्रम आज अविरत आणि अखंडपणे चालून घेणारे हे आपले दाताच आहेत की जे आपले गुरु असतात, ते आपल्याकडून ही कार्य आणि सेवा करून घेत असतात। या ठिकाणी ब्लड डोनेट करायला फक्त सांप्रदायिकच नाही तर आपल्या तालुक्यातील अन्य लोक सुद्धा या ठिकाणी येऊन उत्साहाने रक्तदान करतात आणि केवळ माणूसच नाही तर महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आपलं रक्तदान देऊन, आता रक्तदान देणं कशासाठी गरजेचं आहे की आपल्याला हृदयाला त्रास होत नाही, आपला हार्ट अटॅक वाचतो, परत आपल्याला कॅन्सर होण्याची भीती नसते, म्हणून हे रक्तदान आपण करायचं असतं आणि अनेक लोकांचं यापासून प्राण वाचले जातात। म्हणून हे दान आपण तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा जो माऊलींचा शब्द आहे, या शब्दाला आम्ही कुठेतरी उतराई होऊ शकतो आणि ही सेवा अविरतपणे आमच्याकडून जगद्गुरू श्री करून घेत आहे।